महिलावरील अत्याचाराचे प्रमाण देखील वाढत आहे. तुम्ही पुढे काय आंदोलन वगैरे करणार आहे? आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत आणि ह्याच्यामध्ये महिला आयोग हे अकार्यक्षम ठरलेलं आहे. आणि याचसाठी आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर महिला आयोगाला एक नवीन अध्यक्ष नेमण्यात यावा, जेणेकरून माता भगिनींना न्याय मिळेल. आम्ही महाराष्ट्रातल्या भगिनींपर्यंत पोहोचण्याचा देखील प्रयत्न करतोय. आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या येत्या 22 जून पासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि त्यामध्ये एक लढा उभा करणार आहेत. ह्या माता भगिनींच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करणार आहेत, जेणेकरून कोणीही हुंडाबळीचा बळी ठरू नये, त्यांच्यावरती अत्याचार हे जे होत आहेत ते होऊ नये, यासाठी आम्ही सगळ्या पदाधिकारी सुप्रियाताईंसोबत महाराष्ट्रभर फिरणार आहोत. ते मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहात? हो, मी मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे आणि हे जे काय प्रकार आता रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्यांच्या टीमकडनं धमकावण्याचे जे प्रकार समोर येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि याच वेळेस आम्ही त्यांचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणी करणार आहे.